तुम्ही तर फणाच काढला की. फणाच काढणारे आहोत आम्ही. कशासाठी? रयतेच्या सुखाच्या सावलीसाठी. तुम्हाला रयतेचं सुख दिसतंय, ह्यो सख्खा थोरला भाऊ दिसत नाही? दादासाहेब भाऊ दिसतोच की आम्हाला. आजही तुम्ही आम्हाला वडिलांच्या जागी आहात. हो, मग आपल्या वडिलांची शेवटची इच्छा म्हणून तरी वतन द्या. दादासाहेब, ते शक्य नाही. नांत स्वराज्य मोडून पुन्हा या महाराष्ट्राची मसनवटी करायची नाही आम्हाला. दादासाहेब, आम्ही हातापाया पडतो. लहान धाकले आहोत आम्ही. आम्हाला समजून घ्या. तुम्ही गाठीशी असाल तर आमचं कुंकू बळकट राहील. ताईसाहेब, अहो, तुमच्या कुंकुवाच्या बळकटीसाठी तर आज पातूर गप्प होतो आम्ही. आणि इथनं मोरबी, तुमच्या कुंकुवाच्या बळकटीसाठी समस्त शिरक्यांची मनगट पोलादाची होतील. ती काळजी करू नका. पण ताईसाहेब, आम्हाला वतन पाहिजे. वतन आमच्या हक्काचं आहे ताईसाहेब. वतन आमच्या अधिकाराचं आहे. आणि वतन ह्यो आता आमच्या मानाचा विषय आहे. मग ते वतन तुम्ही द्यावं, नाहीतर बादशाहला द्यावं. वतन मिळणार नाही, कधीच नाही. ठीक आहे. याचा अर्थ आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे तर. हो, पण तुम्ही अविचार करू नका. ते आता आम्ही ठरवणार. तुम्ही किंवा तुमच्या महाराजांनी ठरवायचं नाही ते. दादासाहेब, म्हणजे तुम्ही औरंगजेबाकडे जाणार? वय म्हटलं तर काय करणार? कैद करणार आम्हाला? करा, करून दावाच. येतो राणी साहेब. जगदीश्वरा, काय हे आमच्या नशिबाला आणलंस? एकीकडे आमचं माहेर, तर एकीकडे स्वराज्य. एकीकडे मोठे बंधुराज, तर एकीकडे महाराज. एकीकडे हट्ट, तर दुसरीकडे रयतेचं सुख. का असं करताय दादासाहेब? का समजून घेत नाही? तरी नशीब आज महाराज नव्हते. जर असते तर आमच्या एवढा संयम त्यांनी दाखवला असता. प्रणाम कविराज. प्रणाम. समजलं शृंगारपुराहून गणोजीरावांचं येणं झालंय. हो, आलेत. जरा रागानेच आत गेलेत. अहो, खरं तरी चांगली माणसं. आणि मी म्हणतो, राग कशासाठी धरायचा? रागापेक्षा राज्य महत्वाचं. तर ते असो, राजांची काय खबर? राजे गांगुलीहून निघण्याची खबर आली आहे. गांगुली? हा, गांगुली. आणि तू आम्हाला काय सांगितलंस? राजे राजगडावर आणि सिंहगडावर जाणार आहे. खोडसाळपणा करतोस आमच्या बरोबर. मी काय खोडसाळपणा केला?
मला जे ठाऊक होतं तेच मी सांगितलं. तर राजन परस्पर गांगुलीला गेले, त्यात माझा काय दोष? अहो गणोजीराव, राजे खरंच राजगडावर जाणार होते. तुम्ही ह्याची कड घेऊ नका. त्याला आज ओळखत नाही मी. ह्यो हित बसून असतोय साधुवानी दिसणाऱ्या बगळ्यासारखा, पण ह्याचं ध्यान बरोबर असते पाण्यातल्या माशावर. यापुढे मी माझा उपमर्द सहन करणार नाही. मग वागायचं बी तसंच. काय वाईट वागलोय मी? काय वाईट वागलोय? आमच्या शृंगारपुरातल्या मौजे पाडळी गावच्या विठ्ठल नारायण खोताची खोती काढून घेतलीस तू. तो आमच्या बरोबर चांगला वागतोय म्हणून कारण न देता. कारण दिली होती आणि खोती काढून घेतली. ह्याला कारण वेगळी आहेत. त्यानं पिळवणूक केली होती कुळांची. ही कारण सांग दुसऱ्यासनी. तुला ओळखू नाही मी. मी गप्प आहे ते महाराजांच्याकडे बघून. आता आम्हाला कळून चुकलं. इथं आमची सख्खी बहीण सख्खे दाजी असून आमची ही हालत झाली, आणि ह्याच्यात तुझा हातभार आहे. आम्हाला वतन मिळत नाही ह्याला बी कारण तूच आहेस कलछा. तू वशीकरण केलेस इथल्या मंत्र्यांच्यावर. त्यांच्या परास मोठा झालायस तू. पर ध्यानात ठेव, गाठ माझ्याशी आहे. गणोजीराव, तुम्ही से बात करो. मला तमीच शिकवतोस तू. तुझ्या गणोजीराव, अहो थांबा, शांत व्हा. कलछा, एक गोष्ट ध्यानात ठेव. तुला आता सोडणार नाही मी. आता तू आहेस आणि मी आहे. या रायगडावर हेतनं मोर तू राहतोस कसा हेच बघतो मी. राहायचं कोणाला सांगताय गणोजीराव? मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राजांना सोडणार नाहीये. ते आता येणारा काळ आणि गणोजी शिर्केची तलवार ठरवत. यावेळी आमच्या दादासाहेबांचा पवित्रा वेगळा होता. निर्वाणीचा. एकतर औरंगजेब वतनाचे कागद वाटतोय, त्यामुळे जुन्या सर्व वतनदारांना तो जवळचा वाटतोय. हे बघा, गणोजी राजे समजूतदार आहेत. ते शंभू राजेंची साथ सोडणार नाहीत. तसं झालं तर आई शिरकाईच पावली म्हणायची. अहो, तुम्हीच बघा ना, कान्होजीरावांसारखे, नागोजी मानेंसारखे सरदार मोगलाईत गेलेच ना. दाजी साहेबांनाही जायचं असतं तर ते केव्हाच गेले असते, पण ते आले कुठे? रायगडावर. याचा अर्थ एकच होतो, दाजी साहेबांच्या मनात खोट नाही. आमच्या दादासाहेबांच्या मनात खोट कधीच नव्हती, नाही. पण हल्लीचं वातावरण ठीक नाही, आणि दादासाहेब नेहमीसारखे बोलले नाहीत आमच्याशी. म्हणजे ते भांडलेच. खरं तर एवढी वर्ष झाली आम्ही लहान धाकले, पण कधी आम्हाला मागे सरा असं म्हणाले नाही. हर एका गोष्टीचं कौतुक केलं, पण आज मात्र त्यांच्या डोळ्यातून ठिणग्या उडताना दिसल्या. अहो, मग आम्हाला सांगायचं. आम्हाला वाटलं भावा बहिणीमध्ये हितगुज चालू आहे, म्हणून आम्ही निर्धास्त. ह्या गोष्टी एवढ्या विकोपाला जाणार असतील तर वेळेतच लक्ष घालावं लागेल. गणोजीराव, ओ गणोजीराव, अहो थांबा की जरा. नाही म्हणजे
म्हणजे तुम्हाला थांबवलं नसतं तुमची तरा बघ ना. अहो काय आहे हा, डोळे लाल बुंद, नाक फेन धरलेलं, मिशा पिन धरलेल्या, आणि एक एक ढेंक एवढी. गडबड झाली हे ओळखलं मी. कसली गडबड? दान नाही पडलं ना मनासारखं. नाही पडलं. हे तुम्हाला आता समजलं, मला आधीच समजलं होतं. पण तुम्हाला विश्वास होता, भरोसा होता. डासायला नव पुरुष, आली नव प्रचिती माझ्या बोलण्याची. आली प्रचिती. जीवबाई भेटल्या नव? जीवबाई नाही भेटल्या, राणी साहेब भेटल्या. हा, नाही म्हटल्या. वतन देणार नाही असं थेट म्हटल्या तोंडावर. आम्ही बी ठरवलंय, वतनाचा विषय पुन्हा हित म्हणून काढायचा नाही. लाखातलं बोललात गणोजीराव. अहो इशय इथं काढायचाच नाही. इशय काढायचा तो आलमगीर औरंगजेबासमोर. काय? हा, तुम्ही चला तर मी भेट घालून आणतो तुमची. कान्होजी काका, अहो आता दुसऱ्याच्या डोक्यात आणूच नका. आणि तुम्ही गेल्याशिवाय त्यांचं खजूर पिकतील असं काय वाटत नाही म्हणून म्हणतो चला. आणि अजून एक गोष्ट, आलमगीर सहजासहजी कोणाला भेटत नाहीत. आपण आपली इज्जत आहे तिथं. बघू, नंतर विचार करू. असं इतकं होऊन बी सरळ येण्याच्या परिस्थितीत नाही गणोजीराव. काहीतरी युगत काढावी लागल. युगत. काय करावं? आपल्या मनाला पडलेला तीळ सांगावा तरी कोणाला? बहीण म्हणून ही गोष्ट आपल्यापुरतीच ठेवावी, माहेरचा आप ठेवावा म्हणून आतल्या आत उडत राहावं, की स्वराज्याची राणी म्हणून जशीच्या तशी घडली गोष्ट महाराजांना सांगावी? गजब होईल, महाराज चिडतील. आमच्या सासर माहेरात वितुष्ट वाढेल. काय करावं? काही नाही, जे जसं घडलंय तसं महाराजांच्या कानावर घालणं आवश्यक आहे. हो, आवश्यक आहे. राजन, आपले सरदार आनंदराव बादशाही मुलखात चौथ वसूल करतायत. साल्लेराज लढतोय. आणि रामशेजची काय खबर? राजन, रामसेज अजूनही झुकला नाही. आज 5 वर्ष पूर्ण झाली. शाबास. फक्त बेळगाव शहजादा आझमने घेतलंय. बादशहाच्या फरमानावरून बेळगावचं नाव आझमनगर ठेवलंय. खंडोजी, आज जरी बेळगाव बादशाहनं जिंकून घेतलं असलं तरी बेळगावची शूर धाडसी रयत शहजाद्याला तिथं फार काळ टिकू देणार नाही. महाराज खबर वाईट आहे. काय झालं? सर्जेराव जैदांना बादशाही फरमान आला आहे. कविराज, बाजी सर्जेराव जेधे देशमुख तर्फ रोहित खोरे तुआ हुजूर शिवाजी पंत पाठविला होता. त्याने हकीकत जाहीर केली. त्यावरून तुझे इस्पती गाव व हक तुझे दुमाले केले. तुझा गुमास्ता सिरोजी चाकरीस देणे, तुवा हुजूर येणे. हुजूर आलियावरी तुम्हास हजरती जादे ह्यांचा कौल आणून मग तुम्हा बरोबरी भले माणूस देऊन त्याची भेटी करून फरमान करून देऊ. जरी तू हुजूर न येस तरी गाव दुमाले नाहीत. दिगरबाजी खोलव व बकाजी नावाडकर यांची कौल दिदले त्यांची बरोबर घेऊन येणे.
तुम्ही हुजूर न या तरी जे सनद दिदली ते मंजूर नाही. तुम्ही नजीक जमाव कित्येक होईल ते लिहून घेऊन येणे. महाराज काय हे? राजन, सर्जेराव जेजे यांच्या एका एकनिष्ठ माणसाकडनं ही अपेक्षा नव्हती. त्यांनी औरंगजेबाशी संधान साधलं. आणि त्यांना सनदही दिली गेलेली आहे. याचा अर्थ एकच, फार दिवसांपासून बोलणी सुरू होती. बाजी सर्जेराव जेथे देशमुख. नाही कविराज, सर्जेराव जेधे या थराला जाणार नाहीत. ज्यांच्या तीन पिढ्या स्वराज्यासाठी रक्त सांडतायत त्यांना ही असली दुर्बुद्धी सुचणार नाही. एकनिष्ठ आहेत ते. आम्हाला अजूनही तो प्रसंग आठवतोय. पुरंदरच्या पायथ्याशी गनिमांच्या हलकल्लोळात भगवा सापडला होता. स्वराज्याचा भगवा पायदळी तुडवला जाणार एवढ्यात एक तरुणाबाण तरुण तीरासारखा गनिमांच्या टोळीत घुसला आणि भगवा हाती झेलून अलगद बाहेर पडला. त्या तरुणाचं नाव बाजी जेधे. आबासाहेबांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि त्यांना सर्जेराव हा किताब दिला. इतकंच नाही तर अफजल खानाच्या आक्रमणाच्या प्रसंगी कान्होजीराव जेधेंना सुद्धा असंच फरमान आलं होतं. त्यातही त्यांना वतनाचं आमिष दाखवण्यात आलं होतं. पण कान्होजीराव जेधेंनी आबासाहेबांसमोर वतनावर पाणी सोडलं. नाही कविराज, या घराला वतनाचा लोभ नाही. आजवर त्यांनी कधीच कशाचीही लालसा धरली नाही. मग आजच काय झालं त्यांना? छंदोगामात जी राजन. मजकूर लिहून घ्या. तुम्ही गनिमाकडे जाऊन सेवा करिता कोण्या भरास भरून गेला. बरे जे झाले ते फिरवून नये. परंतु मोगलांची सेवा करता तुम्हास कष्ट होता. सांप्रत स्वामींचे सेवेशी येऊन कार्यभाग साधावा. कष्टाची मुजरा होईल. सरफराजी करून घ्यावी ऐसे कळून आले. तरी तुम्ही कदीम लोक. तुमचा भरवसा स्वामींचे बहुत अन्न भक्षिले आहेत. क्रिया धरून आणि या वयाचे केले तरी बहुत उत्तम. कदाचित गनिमाकडे गेला होता. या गोष्टीकरिता या वयाचा अवमान कराल तर सर्वस्वी न धरणे, बेशक येणे, तुमचे बरे करणे, शुभा देऊन सरफराजी करू, बहुत चालवून अंतर न पडे, समाधान असो देणे आणि येणे दरीबाब कौल असे. आज्ञेप्रमाणे तातडीनं रवाना करा. जी राजन. परंतु एवढ्यावर त्यांनी मानलं नाही तर? मानती, जरूर मानती. आम्हाला खात्री आहे त्यांच्याकडे अरेरावी नाही. आणि दुसरी गोष्ट, सर्जेराव जेथ्यांना आलेलं औरंगजेबाचं फरमान औरंगजेबाच्या कारस्थानाचा भाग सुद्धा असू शकतो. आपण प्रसंग पारखून घ्यावा. महाराज, याचप्रमाणे माल सावंत यासी असे फरमान गेले आहे.
लक्ष ठेवा. पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा खंडूजी, फितुरांना माफी नाही. मग तो कितीही जवळचा असला तरीही. जर प्रसंग पडलाच तर स्वराज्याच्या भल्यासाठी आम्ही फितुरांचं मस्तक धडा वेगळं केल्याशिवाय राहणार नाही. हे हमखास.